भीमरूपा महारुद्र वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रवंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव कायका। तर अशाच प्रकारे या हनुमानरायाचा जन्म उत्सव आमच्या गावामध्ये केला जातो, म्हणजेच आमच्या शिर्की गावामध्ये। याचाच अर्थ ज्या दिवशी हनुमंत जन्म होतो त्यानंतर 7 दिवसाचा हा उत्सव सर्व गावांमध्ये अगोदर उत्सव केला जातो, तर आमच्या गावामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा म्हणजेच हनुमान जन्म झाल्यानंतर हा उत्सव सुरू होतो। तर त्या दिवसापासून जे अखंड हरिनाम चालू होतं ते शेवटच्या दिवशी। नमस्कार, काव्य ओवी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे। मी काय म्हणते, आज म्हणजे शेवटचा दिवस, 7वा दिवस। तर आज कसा होतो सप्ताह नक्की पहा। आता आलेली आहे गावाला, म्हणजेच आमच्या शिर्की गावाला। तर पुढे सप्ताह चालू आहे, तर हा ब्लॉग अजिबात पाहायला विसरू नका। पालखी कशी होते किंवा आजचा दिवस कसा आहे ते पाहायला मिळेल। यमुना मातेला विनंती करू काला वाटो एकमेका वैष्णव वाकुली आम्रकादिका उत्तम लोकादा तर हनुमंतरायाची अशा पद्धतीने शेवटच्या दिवशी खूप छान पद्धतीने हंडी फोडली जाते। त्यानंतर भजनी मंडळी असतात, हरिनाम सप्ताह शेवटपर्यंत चालू असतो आणि महाराज हंडी फोडतात। त्यानंतर सर्व फुगड्या खेळल्या जातात, मुलं खूप मजा करतात। अजून रात्री तर पालखी निघणार आहे, ते सुद्धा व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका। आणि छान असे भजन मंडळ झाल्यानंतर आम्ही सुद्धा डान्स करतो। तो हा व्हिडिओ तुम्हाला आवडतोय ना? आवडला तर नक्की सांगा हा कमेंट्समध्ये। तर चला अजून व्हिडिओ पुढे पाहूया, स्किप अजिबात करू नका, कारण की ह्याच व्हिडिओमध्ये आमच्या आहोंनी दिलेले वाटणी सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे, कशा पद्धतीने दिलेली आहे। आणि तुम्हालाही वाटते ना आमच्या शिर्की गावामध्ये यावं म्हणून, तर नक्की या। अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एकमुखाने बोला बोला हनुमान। राधा कृष्ण हे जयदेव राधा कृष्ण सकळ प्रेमी तर आत्ता वेळ आलेली आहे आमच्या आहोंकडनं मिळण्याची वाटणीची वेळ। तर ही अतिशय आवडती सर्वांची वेळ असते, कारण आज मिळणार आहे वाटणी। म्हणजेच काय तर वाटणी म्हणजे काय, यात्रेला जे दिले जातात सर्व लहानांना पैसे,
तर आमचे आहो सर्वांना लहान मोठ्यांना आज वाटणी वाटत आहेत. तेच व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. कसं वाटते पहा, खूप मजा येते ना. हा चला चला ए पैसे दाखवा पैसे दाखवा. भाऊ मामाकडे नाही मामाकडे. किती घेतले? माझ्याकडे माझ्याकडे दे तू. काय दादा आता हे राहिलेले ते माझ्याकडे. आता रात्रीचे पालखी निघालेली आहे. पालखीचे तर जाऊया. कारण कुठे गेले? पालखी निघालेली आहे. चला आता नमस्काराला जाऊया, बघूया कसे पालखीमध्ये होतो. तर हे आमच्या शिर्की गावातील हनुमान मंदिर. अतिशय सुंदर हनुमंताची मूर्त आणि अतिशय सुबक अशी केलेलं डेकोरेशन. मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिवतावरिष्ठम वाताज्वानरुथ्य मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रबद्धे. असं सुंदर अशी सुबक मूर्ती आणि सुबक असं छान अशी उत्सव. आणि ह्या उत्सवात थोडासा तरी नाच झालाच पाहिजे. कारण की पालखी निघालेली आहे. पालखीच्या पाठीन जे काय उत्सव म्हणून साजरा केला जातो त्याच्यामध्ये हा नाच. अतिशय सुंदर अशी होणारा इथे कार्यक्रम शिर्की गावामध्ये आमच्या असतं. तर हा व्हिडिओ आवडतोय ना. आणि तुम्हाला कशी वाटली? जेव्हा जन्म झाल्यानंतर हा उत्सव केला जातो याचा अर्थ काय? हनुमंत बाप्पाचं हनुमंतरायाचं जन्म झाल्यानंतर म्हणजे हनुमान जन्माष्टमी असते त्या दिवसापासून ते पुढील हे 7 दिवस अतिशय प्रसन्नतेने आणि छान असे आमच्या गावामध्ये साजरे केले जातात. तर आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तो पण कमेंटमध्ये सांगा.
हनुमंतरायाच्या देवळाजवळ नाचून झाल्यानंतर तिथेही मन भरलं नाही, म्हणून आमच्या घरासमोरच साऊंड लावल्यानंतर तिथे सुद्धा थोडंसं आम्ही डान्स नाचलो आणि मग निघालेलो आहोत घरी, कारण की कावेचा आहे. आता पुन्हा 1 वर्ष थांबून ह्या दिवसाची वाट बघत राहायला लागेल, कारण की हा दिवस सर्वांसाठी खास असतो आणि खूप दुःखही होतो की आजचा दिवस गेला, पण लवकर पुढच्या वर्षी परत ह्याच पालखीला भेटूया. धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.